YouTube. YouTube is an American online video sharing platform headquartered in Bruno, California, founded by three former PayPal employees, Chad Hurley, Steve Chen, and Javed Karim in February 2005. Google bought the site in November 2006 for $1.65 billion US dollars, since which it operates as one of Google subsidiaries. नमस्कार मित्रांनो, ही झाली यूट्यूब बद्दलची संक्षिप्त माहिती. बिकम अ यूट्यूब पार्टनर. आता यूट्यूबवरती शॉर्ट्स, व्हिडिओ, लाईव्ह किंवा पॉडकास्ट किंवा पोस्ट शेअर करून तुम्ही यूट्यूब पार्टनर बनू शकता, म्हणजे यूट्यूबचे भागीदार बनू शकता. स्टार्ट युअर अर्निंग जर्नी, अर्न इन्कम while connecting with your fans and gain access to support forums and creator tools. तर कुठल्या प्रकारे तुम्ही यूट्यूबच्या भागीदारीत महसूल उत्पन्नास प्राप्त ठरू शकता. तर एक डाव्या हाताचं जे स्टार आहे हिरवट पोपटी मेंबरशिप्सद्वारे, दुसरं तुमचं जांभळट जे आहे ते सुपर्सद्वारे, आणि बेसिक एलिजिबिलिटी हा आपल्या एका यूट्यूबर मित्राचा प्रोफाईल आहे, जो सध्या करंट स्टेटसच्या ज्या नॉर्म्स आहेत त्यासाठी आपण पाहत आहोत. पात्रतेसाठी एलिजिबिलिटी म्हणजे ELIGIBILITY म्हणजे एलिजिबिलिटी म्हणजे पात्रता. मग काय काय लागतं पात्रतेसाठी ह्या यूट्यूबच्या भागीदारीत कार्यक्रमात भागीदार म्हणून पात्र ठरण्यासाठी? तर 500 सबस्क्रायबर्स म्हणजे 500 नोंदणीकृत सभासद, लास्ट 90 दिवस, मग 3 महिने समजा सरासरी पकडू आपण, 3 व्हिडिओ अपलोड पाहिजे आहेत. 3 व्हिडिओमध्ये काय कुठल्याही प्रकारचं दृकश्राव्य माध्यमातलं पाहिजे ते, म्हणजे शॉर्ट देखील चालू शकते, व्हिडिओ देखील चालू शकतो, पॉडकास्ट किंवा तुमचं लाईव्ह. पण आता हळूहळू काय कोणाकोणाला काय काय अवेलेबल आहे ते त्या हिशोबाने, की बाबा शॉर्ट्सचे जे 1 मिनिटाचे छोटे व्हिडिओ आहेत किंवा व्हिडिओ सेगमेंटमधून जे मोठे लाँग व्हिडिओ आहेत, असे गेल्या 90 दिवसामध्ये 3 व्हिडिओ अपलोड पाहिजे आहेत. त्यानंतर काय अँड वन ऑफ द फॉलोइंग्स म्हणजे खालीलपैकी एक. तर त्याच्यामध्ये काय पहिलं की गेल्या 365 दिवसामध्ये 3000 पब्लिक आवर्स म्हणजे 3000 पब्लिक तास. 3000 म्हणजे किती झाले हे? 6×18 3000 गुणिले 60 म्हणजे 1,80,000 मिनिट. 0 पब्लिक वॉच आवर्स लास्ट 365 डेज. हां 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 काही नाही, ठीक आहे, रघू घे, शूटिंग चालू आहे. तर गेल्या 365 दिवसामध्ये पब्लिक वॉच आवर्स म्हणजे लोकांकडून चॅनल किती तास बघितला गेला पाहिजे, तर 3000 तास म्हणजेच 1,80,000 मिनिट. किंवा गेल्या 90 दिवसामध्ये पब्लिक शॉर्ट्स व्ह्यूज 3 मिलियन म्हणजे 30 लाख. गेल्या 90 दिवस म्हणजे 3 महिन्यामध्ये तुमच्या
चॅनलच्या ज्या शॉर्ट्स अपलोड केलेल्या असतात त्या 30 लाख त्याला व्ह्यूज आलेले पाहिजे. इथं हे महत्त्वाचं नाही व्ह्यूजमध्ये की किती वेळ बघितली गेली, पण दोन्हीपैकी एक तर तुमचे जे काही अपलोड आहेत तर ते सगळे मिळून 365 दिवसामध्ये 3000 तास म्हणजेच 1,80,000 मिनिट किंवा 90 दिवसामध्ये शॉर्ट्सला 3 मिलियन म्हणजे 30 लाख व्ह्यूज झाले पाहिजे. आणि काही सम बेनिफिट्स मे हॅव ॲडिशनल एलिजिबिलिटी क्रायटेरिया आणि काही जास्तीचे फायदे मिळू शकतात, पण त्यासाठी पुढची पात्रता दिलेली आहे. त्यातली नेक्स्ट स्टेपमध्ये 2 स्टेप व्हेरिफिकेशन. 2 स्टेज व्हेरिफिकेशन करणे आहे. त्यानंतर 1,000 सबस्क्रायबर अँड वन ऑफ द फॉलोइंग्स म्हणजे हा पुढचा टप्पा आहे की जास्तीचे फायदे मिळवण्यासाठी. बेनिफिट्स म्हणजे फायदे. सम बेनिफिट्स मे हॅव ॲडिशनल एलिजिबिलिटी क्रायटेरिया. थोडे फायदे हवे असतील तर जास्तीची पात्रता निकष. 2 स्टेज व्हेरिफिकेशन झालं. पहिलं जे 500 सबस्क्रायबर होतं ते आता इथं 1,000 झालेलं आहे. आणि खालीलपैकी अँड वन ऑफ द फॉलोइंग म्हणजे काय, इथं निकष कसे बदललेत. 500 सभासदांवरून 1,000 जास्तीच्या फायद्यांसाठी. मग जास्तीच्या फायद्यांमध्ये काय काय असेल तर ते तुम्ही पात्रतेनंतरच लक्षात येणार तुम्हाला. सुरुवातीला काय तुम्हाला फायदे मिळू शकतात आणि नंतर काय. तर पहिला निकष आहे की 500 ऐवजी आता इथं 1,000 नोंदणीकृत सभासद म्हणजे सबस्क्रायबर असणं गरजेचं आहे. अँड वन ऑफ द फॉलोइंग म्हणजे खालीलपैकी एक. मग त्याच्यामध्ये काय होतं की गेल्या वेळेस प्राथमिक पात्रतेसाठी होतं 3,000 तास, पण आता इथं ते 4,000 तास झालेले आहेत. म्हणजे काय, तर गेल्या 365 दिवसामध्ये 4,000 तास म्हणजे 2,40,000 मिनिट दर्शकांनी चॅनल पाहणं गरजेचं आहे. किंवा पब्लिक शॉर्ट्स जे आहेत तर 10 मिलियन म्हणजे जवळजवळ 1 कोटी लोकांनी गेल्या 90 दिवसात पाहणं गरजेचं आहे. तर आशा करतो आपण जे यूट्यूबवरती पाहता तर प्रत्येकाची एक निश, आशय किंवा गाभा असतो. त्याच अनुषंगाने मागं काही व्हिडिओ बनवलेले आहेत की यूट्यूबवरती जे मधोमध अधिक चिन्ह असतं तिथून तुम्ही तुमचे व्हिडिओ शॉर्ट्स अपलोड करू शकता. कम्युनिटी बॉक्स असेल तर तिथं तुम्ही काही पत्रकं अपलोड करू शकता. सिंपल आहे. जसं व्हॉट्सअप स्टेटस ठेवतो आपण किंवा फेसबुकचं स्टेटस ठेवतो, व्हॉट्सअपवरती जसे व्हिडिओ शेअर करतो किंवा फेसबुकवरती जसं व्हिडिओज किंवा रील्स बनवतो, तर ते ज्यांना माहिती आहे किंवा इंस्टाग्राम असेल, तुमचं लिंक्डइन असेल किंवा तुमचं टेलिग्राम असेल, इंस्टाग्राम झालं, लिंक्डइन झालं, यूट्यूब फार सोपं आहे, फार अवघड नाही आहे. फक्त एकच आहे की थोडंसं नवीन असल्यामुळं थोडंसं संभ्रम निर्माण होऊ शकतो, पण काय हरकत नाही. फक्त एकच आशय आहे की जे तुम्ही गाभे बघता इतर चॅनलवाल्यांचे किंवा आशय पाहता, तर तसाच मूळ गाभा तुम्हाला गवसणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं आपण गेल्या वेळी देखील सांगितलं की अँड्रॉईड मोबाईल फोन ज्याच्यामध्ये यूट्यूब ॲप असेल आणि तुम्हाला चांगलं नेटवर्क कव्हरेज असेल तर तुम्ही
पात्रता फार लवकर गाठू शकता. आम्ही नेहमी तुम्हाला असं कार्यशाळेद्वारे मदत करत राहू. मदत नाही म्हणता येणार, की तुम्हाला शिकवता शिकवता आम्ही देखील बरंच काही शिकत असतो. आणि याच्यातून एकच आहे की त्याचं जे मूळ उद्दिष्ट आहे की आपला जो मूळ आशय किंवा गाभा आहे हा समाजापर्यंत, जगभर आपल्या दर्शक प्रेक्षकांपर्यंत प्रचार प्रसार आणि प्रबोधनार्थ पोचवणं. आणि त्याच्या बदल्यात महत्त्वाचं हे नाही की महसूल किती मिळेल, पण एक सगळ्यात महत्त्वाचा आशय आहे की त्याच्यातून जे काही महसुली उत्पन्न मिळणार आहे तर ते परकीय चलन असणार आहे आणि ज्याच्यातून आपल्या देशाच्या गंगाजळीमध्ये परकीय चलनात वाढच होणार आहे. आशा करतो की प्राथमिक ह्याच्यामध्ये एक लक्षात आलं असेल की 500 सबस्क्रायबर गेल्या 90 दिवसामध्ये 3 व्हिडिओ अपलोड आणि गेल्या 365 दिवसामध्ये 3000 तास म्हणजेच 1,80,000 मिनिट किंवा गेल्या 90 दिवसामध्ये 3 मिलियन म्हणजेच 30 लाख शॉर्ट्स व्ह्यूज प्राथमिक एलिजिबिलिटी पात्रतेसाठी. आणि आणखीन सम बेनिफिट्स मे हॅव ॲडिशनल एलिजिबिलिटी क्रायटेरिया. आणखीन काही आगाऊ फायदे उपभोगायचे असतील तर पात्रतेचे निकष, 2 स्टेप व्हेरिफिकेशन, त्यानंतर नोंदणीकृत सभासदांची संख्या 1000, गेल्या 365 दिवसामध्ये 4000 तास म्हणजे 2,40,000 मिनिट आणि किंवा मध्ये समजा 4000 तास म्हणजेच 2,40,000 मिनिट किंवा गेल्या 90 दिवसामध्ये 10 मिलियन म्हणजे 1 कोटी शॉर्ट्सला व्ह्यूज. आता इथं काय सांगायचं होतं मला, या गडबडीत थोडंसं हे झालं. 2 स्टेज व्हेरिफिकेशन हे झालं. अशा प्रकारे सहज हसत खेळत देखील. इथं हे सांगायचं होतं की दुसऱ्या वेळेस लास्ट 90 दिवसामध्ये 3 व्हिडिओज तर ते त्यांनी ग्राह्य धरलेलं आहे, कारण प्राथमिक पात्रता तुम्ही पात्र ठरल्यानंतर ती अट त्यांनी काढून टाकलेली आहे की कुठली, की गेल्या 90 दिवसामध्ये 3 व्हिडिओज. फार छान आहे. जसजसं तुम्ही यूट्यूबर म्हणून प्रयत्नशील असता, यूट्यूब देखील तुम्हाला अचंबित होईल अशा प्रकारे तुमचं स्वागत करतं. आणि प्रशिक्षणाच्या बाबतीत तर तुम्ही विचारच करू नका. आता आपण जे सांगत होतो हे मधलं जे प्लसचं बटन आहे, इथं तुम्हाला आत्ता हा ऑप्शन डायरेक्ट पोस्टमध्ये गेलो आपण. आता इथं खाली पोस्टचा ऑप्शन आहे, तर पत्रकं तुम्ही पोस्ट करू शकता. या लाईव्हमध्ये तुम्ही लाईव्ह जाऊ शकता. शॉर्ट्समध्ये 1-1 मिनिटाचे छोटे छोटे व्हिडिओ तुम्ही अपलोड करू शकता आणि व्हिडिओ सेगमेंटमध्ये तुम्ही 1 मिनिटापेक्षा जास्तीचे, शॉर्ट्समध्ये 1 मिनिटापर्यंतचे, लाईव्हमध्ये जोपर्यंत नेटवर्क आहे तोपर्यंत, आणि पोस्टमध्ये पत्रकं. पॉडकास्ट वगैरे आहेत पण तो डेस्कटॉप मॉडेलला गेल्यानंतर आत्मसन्मान, स्वावलंबन असे अंतर्मन असे मूळ गाभारे असलेला, म्हणजेच जगात स्वतःला सिद्ध करण्याचा एक पर्याय म्हणून हे अत्यंत प्रभावी
समाज माध्यम आहे. यूट्यूब फॉर डेस्कटॉप साईट क्रोम. आता ही काही गुप्ततेमुळं मी उघडू शकत नाही, पण ह्या साईटवरती देखील गेले तरी तुमच्या चॅनलचं क्रेडेन्शियल तिथं सगळं मिळू शकतं तुम्हाला. तर असं हे अत्यंत प्रभावी समाज माध्यम आहे. आशा करतो फेसबुकवरती, व्हॉट्सअप स्टेटसवरती किंवा व्हॉट्सअपवरती, टेलिग्रामवरती, इंस्टाग्रामवरती किंवा लिंक्डइनवरती किंवा इतर कुठल्याही तुमचं टिकटॉक असेल, असेल, जे काही समाज माध्यमं आहेत किंवा होती, तर याच्यावरती धुमाकूळ घालणारे तुम्ही तुमचा नादखुळा व्यक्तिमत्वाचा एक पैलू पाहण्यास जग आतुरतेने वाट पाहत आहे. या आशयाने मी डॉक्टर मनोज कुमार मुनोत, मुक्काम पोस्ट जवळानी, तालुका परांडा, जिल्हा धाराशिव. एकूण क्षेत्र जिरायत का बागायत हे महत्त्वाचं नाही. पीक विमा भरलाय का, पीक विमा मोबदला मिळणार का, शेतात काय पिकतंय का नाही पिकतंय, पिकलं तर विकतंय. पण हा आशय तुम्हाला सांगू शकतो की ही यूट्यूबची शेती आहे आणि इथं जे शॉर्ट्स, व्हिडिओज, लाईव्ज, पॉडकास्ट, परत तुमचं कम्युनिटी बॉक्समधल्या पोस्ट किंवा आणखीन भविष्यात समजा अजून त्याच्यावरती मी हे केलेलं नाही संशोधन, तर जे काय आहे तर हे अक्षय महसुली उत्पन्न प्राप्त करून देणारा आशय आहे. मग तुम्ही म्हणताल की बाबा शेतीचं काय, तुमचा वैद्यकीय व्यवसाय आहे. वैद्यकीय व्यवसाय असू द्या किंवा आणखीन त्याला काय पॅसिव्ह इन्कम म्हणजे मुख्य उत्पन्नाला दुसरा एखादा ॲक्टिव्ह इन्कम म्हणजे आपण जिथं स्वतः इन्वॉल्ड असतो, आणि पॅसिव्ह म्हणजे आपण एखाद्या वेळेस एखादं गुंतवणूक करून ठेवतो आणि त्याचं कायमस्वरूपी उत्पन्न मिळण्याचा स्रोत म्हणजे त्याला पॅसिव्ह इन्कम म्हणतो. तर या सगळ्याच्या पुढे जाऊन तुम्ही विचारही करू शकणार नाही की हे असं शेतीचं उत्पन्नाचं वक्कल आहे की ह्याच्यामध्ये नेहमी त्या बाजारात, यार्डात तुमचा माल जातच राहणार आहे आणि तो जोपर्यंत हे यूट्यूब आहे तोपर्यंत तो कधीही संपणार नाही. जसं आपण म्हणतो ना, तो बंबा किंवा हे मारून सॅम्पल दाखवला जातो, तर क्षणोक्षणी तो बिडिंगला काय म्हणू शकतो आपण, सदोदित जाहिरातींची जी काही निविदा आहे तर त्यासाठी तो नेहमी तिथं बाजारात लिलावासाठी सादर असतो. आणि किती जरी लोकांनी ते पाहिलं तरी मूळ तुमचा जो आशय आहे, गाभ आहे, तो कधीही संपत नाही. आणि तो तुम्हाला जोपर्यंत हे यूट्यूब आहे आणि जोपर्यंत त्यांचं हे YPP म्हणजे यूट्यूब पार्टनरशिप प्रोग्राम, त्यांच्या नियमाटीला अनुसरून तुम्ही जोपर्यंत त्यांच्याशी संलग्न आहात तोपर्यंत निश्चिंत राहा. आता ही अशी महसुली उत्पन्नाची एक शेती आहे की जिथं एकदा तुमचा वाण गेला की तो कायम तुम्हाला प्रत्येक लिलावामध्ये काही आकर्षक उत्पन्न मिळवून देणार आहे. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भविष्यातील घडामोडी जर तुम्हाला वाटत असेल की आपल्यापर्यंत पोहोचाव्यात तर बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. कोणी करामाती असेल गावात त्याला त्याचं करिअर म्हणजे जो काही तो सध्या कार्यरत आहे त्याच्या व्यतिरिक्त जर त्याला आणखीन काही
दुसरं कार्यक्षेत्र चोखंदळायचं असेल तर त्याच्यापर्यंत नक्की पोचवा. आपला अभिप्राय कमेंटमध्ये नक्की लिहा. कमेंटच करा ह्यावेळेस. कारण का व्हॉट्सअप का सांगत नाही, कारण का जे काय आपले दर्शक प्रेक्षक आहेत, आपल्याला सगळ्यांना यूट्यूबर बनवायचं आहे आणि त्यांच्यातला सुप्त गुण आपल्याला समाज माध्यमांवरती आणायचं आहे. त्यांचा अंतर्मान, त्यांचा आत्मसन्मान, त्यांचा स्व त्यांना आपल्याला मिळवून द्यायचं आहे. धन्यवाद.